Tejaswini. Welcome or welcome back to my channel Tejo My Vlog. And this is Shreya, and we are going to go. Yes, finally! So अभी हम लोग हैं पनवेल स्टेशन पे और ये जो अनाउंसमेंट हो रही है ये हमारे ट्रेन की हो रही है और अभी रात के बज रहे हैं 12:45 और हमारी ट्रेन अभी आ रही है। हम लोग सुबह उतरेंगे गोवा में टीवीएम में और फिर आगे का जो भी प्लान्स है वो हम लोग आपको अपडेट करेंगे और अभी श्रेया कुछ बोलेगी। We finally made out of the chat और मैं बहुत ही खुश हो रही हूँ उसके लिए। You can see the energy and the enthusiasm. That's all. See you in Goa now. Bye. सो गाईज वी हॅव बोर्ड द ट्रेन आणि खूप मस्त वाटतं. आम्ही मुद्दाम स्लीपर क्लासचं रिझर्वेशन केलं आहे बिकॉज आम्हालाही पावसाची मजा घ्यायची होती आणि मला लकीली साईड लोअरची सीट मिळाली आहे. इकडे इतकं मस्त वाटतंय ना मला. हलका हलका पाऊस पडतोय, थंडगार वारा येतोय. जस्ट पनवेलवरून निघाली आमची ट्रेन आणि आम्ही सकाळी तिविमला पोहोचणार आहोत बाय 9 AM. त्यानंतर आमचा पूर्ण पॅक दिवस आहे त्यामुळे आम्हाला आता झोप काढून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता मी झोपतेय. जसं की तुम्ही इकडे बघू शकता सगळेच लाईट्स ऑफ केलेले आहेत आणि आता आम्ही मस्तपैकी झोपतोय. तर श्रेया ऑलरेडी झोपली आहे आणि आम्ही सकाळी उतरल्यानंतर अपडेट करेनच तुम्हाला. सो गुड नाईट गाईज, सी यू टुमॉरो. क्या आपको थोड़ा दूसरा ही दिखेगा क्योंकि 100 के आदमी गाड़ी चलती है. आपको दिक्कत है तो चेंज करके लेके जाओ. नंबर आपको गाड़ी के पीछे है या इधर है, फोन करो मेरा भी रिकॉर्डिंग किया. हाँ. इतना विश्वास नहीं है. नहीं मैं व्लॉगर हूँ. व्लॉग में ला रही हूँ आपको. क्यों मालूम है जुपिटर इधर पास में नहीं जाता है. एक्टिवा या फसीनो. चले रेडी. हेलमेट का आठो तो कैसे लास्ट टाइम 3 दिन का हिसाब से उसमें आप 300 कितना डालते हो डालो. इसमें नहीं तो कम डालो. जैसे ज़्यादा भी डालेगा ना तो आपको निकाल के दूसरा गाड़ी में डाल के देते हैं. ये गाड़ी में हमारा आधा लीटर रहता है वो मैं अपने रख के आपको ऊपर का पेट्रोल दूसरा गाड़ी में डाल के देता हूँ. किलोमीटर है अभी थोड़ा रहता है. थोड़ा तो आपने चेंज किया ना तो हमारा आधा लीटर में रख के ऊपर का आपको दूसरा गाड़ी में समझ चलेगा. सो गाइज हम लोग पहुँचे सुबह नहीं दोपहर को 12 बजे हम लोग पहुँचे और उसके बाद हम लोग का थोड़ा सा शूट था तो हम लोग ने अभी वो ख़त्म 12 बजे हम गोवा पहुंचे. फिर हमने 1 बजे चेक इन किया. चेक इन करने के बाद थोड़ा हमने लंच किया. लंच वॉज वेरी गुड बिकॉज हमने गोवन थाली खाई. इसने नहीं खाई बिकॉज इसने वेज खाया बट मुझे बहुत मज़ा आया फिश खा के. पर फिर उसके बाद हम लोग गए स्नो पार्क जहाँ पे हम लोग का काम था वो हम लोग ने ख़त्म किया और अब हम लोग दूसरी डेस्टिनेशन पे जा रहे हैं और अभी सनडाउन होने को है तो इसलिए हम लोग जल्दी जल्दी जाके शूट कर लेते हैं और उसके बाद हमारा एक मस्ट डिनर भी प्लान है जो रूफ टॉप है बाय द पूल. तो इट विल बी वेरी नाइस. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट और बाकी हम दिखाते हैं आपको धीरे धीरे. बाय बाय बाय.
राडो की घड़ी हाथों में, राडो की घड़ी हाथों में. हॅलो. सो आता वाजले आहेत, किती वाजले आता? डे ऑफ कथा इन गोवर्धन. आय नो. व्हॉट्स द टाइम? 8:40. ओके सो इट्स कर ना, मेसेज कर ना. ओके सो इट्स 8:50 आणि हा स्टॅम्प आहे माझ्या रिसेंट कोलॅबरेशनचा. नाव पण सांग. नाव कशाला सांगायचं? ओके. थंडर वर्ल्ड. तर आम्ही आता इकडे आजच्या दिवसाच्या थर्ड कोलॅबला आलो आहोत. थर्ड कोलॅब विच इज अ डायनिंग. क्या माईक? हवाय. नको नको. तर आता आम्ही मस्तपैकी जेवतोय आणि जेवण झाल्यानंतर आम्ही रूमवर जाणार आहोत आणि झोपणार आहोत, कारण की आजचा दिवस खूप टायरिंग होता आणि खूप पॅक्ड होता. आम्ही खूप काम केलं आज आणि स्पेशली माझ्या सोनूने खूप काम केलं गाडी चालवण्याचं. तर आता आमचं जेवण येतं आहे. आम्ही मागवलं आहे सगळं मस्तपैकी छान छान ऑथेंटिक गोवन व्हेज फूड. सो वी आर सो मच एक्साइटेड फॉर दॅट. आणि मग आता आम्ही इथून गेल्यानंतर झोपणार आहोत. आजचा दिवस आमचा खूप टायरिंग आणि हेक्टिक होता. श्रेया तिच्या फोनला चार्ज करते आणि आम्हाला आता अजून इकडचं पण शूट करायचं आहे. जेवण येण्या मला. गो अँड शूट. आणि मग त्यानंतर आम्ही उद्यासाठी आम्ही काय बोलतात त्याला, लुकिंग फॉरवर्ड टू टुमॉरोज इव्हेंट. तर सकाळी आमचा प्लॅन मस्तपैकी आरामात उठण्याचा आहे, कारण की आज आमची आरामात नाही उठायचं आपल्याला. टायमिंग ते सांगितलंय ना त्याने. हसरा आहे तू. त्याला कळतंय का आपण काय बोलतोय? तो समज रहा है ना. हा रे. कुछ नाही. मी बोलीच ना, त्याच्या एका कानात इयरफोन आहे. ठीक आहे. तर आम्ही उद्या सकाळी उठणार आहोत आणि मस्तपैकी पूलमध्ये जाणार आहोत आम्ही उद्या सकाळी. तर दाखव घ्यायचं पण तोंड. कर कैसा कर रहा था बता. तर माझ्या फोनची बॅटरी पण कमी आहे. आम्ही तरी आता शूट करतेस तू. आता आम्ही फटफट पूर्ण माझ्या फोन मध्ये करूया ना मग आपण. आम्ही आता पटपट पूर्ण प्रॉपर्टीचं शूट करून घेतो आणि मग त्यानंतर व्हॉट इज दिस? सॉरी. व्हॉट अँगल इज दिस? तर आम्ही आता पटकन सगळं शूट करू, जेवण करू, रूमवर जाऊ आणि उद्याचं आम्हाला पूर्ण आयटिनरी बनवायचं आहे उद्याच्या दिवसाचं. आणि आम्हाला तसंच कट टू कट पूर्ण जे ठरवलं आहे तसंच आम्हाला एकदम दिवस स्टार्ट झाल्यापासून ते एंडपर्यंत तसं करायचं आहे. पण लकीली उद्या जास्त शूट नाही आहेत. हां. तर लकीली का अगं, पाहिजे होतं उलट जास्त. परवा आहे. परवा आहेत. मला परवाच्या बघतेस तू. दिवसासाठी तर आय एम सो मच एक्सायटेड. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द डे 2 आणि आम्ही आता पूलमध्ये चाललो आहे. 11 वाजले. वी आर डन विथ आवर ब्रेकफास्ट आणि मग जाणार आहोत आम्ही बाकीचं शूट करायला. कालचा दिवस आमचा पूर्ण शूटमध्ये गेला. लुक ॲट माय फेस. केवढा टॅन वाटतो आजच मला एकच दिवसामध्ये. बघूया अजून 4 दिवस काढायचे. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. सो आमचा ब्रेकफास्ट झाला, देन आम्ही पूलमध्ये गेलेलो आणि आत्ता आम्ही रेडी आहोत फॉर दी नेक्स्ट शूट. या प्रॉपर्टीचं शूट तर आज झालं आहे आत्ता आणि आता आम्ही चाललो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये जिकडे आमचं लंच प्लस कोलॅब आहे, आय मीन शूट आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो आमचा. तर इकडे फक्त कामच चालू आहे, काहीच इकडे आम्ही तर आम्ही आता निघतो आहोत अपकमिंग शूटसाठी. तर बघत राहा आजचा दिवस, बघूया कसा जातोय ते.
पर्रा टैंगरिंग से 5 पॉइंट अपने यहाँ पे अपने को यहाँ जाना है, अपने को यहाँ से यहाँ ऐसे करना पड़ेगा, फिर वी हो जाएगा पूरा, समझा? म्हणजे बीच तो अभी यहाँ से नियरेस्ट बीच चलते हैं. हाँ, यहाँ से ना ऐसे, नहीं तो ऐसे हो जाएगा. यहाँ से देखना, इसके पास अंजुना बीच है, बागा बीच है, बागा चल लेते बागा चलते हैं. अच्छा. चल बागा बीच घूमने. पर्रा रोड आलो. अगं तेव्हा मी आता ना काय डिस्टर्ब करताय? अगं तेव्हा मी अशीच आळस देत होती आणि तिकडून एक गाडी येत होती. तर ते मुलं बोलतात की खूप बहुत नींद आ रही है ना रे, है ना? असं बोलले. हे मी ब्लॉग मध्ये टाकू. नो येस ट्रू व्हेरी ट्रू. खूपला असता खूप वाढ 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 मला पण खूप तोस खूप खूप तो डोळ्यात खूपतो त्याला आपण. अच्छा अच्छा, 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 अच्छा. तर मी बोलत होते की पर्रा रोड आलो आणि व्लॉग नाही केला असं कसं ना. तर आम्ही इकडे नेहमीच इकडे आल्यानंतर व्लॉग तर आम्ही करतोच आणि खूप खूप ढग गडगडत आहेत आणि पाऊस पडणार आहे जोराचा. तर आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. कुठे ते अजून मला पण नाही माहिती. तुला ते कधीच माहित नसतं. किती जोर जोरात येतात रे इकडे लोक. आम्ही गाडी तर दूर लावली आहे. गोवामध्ये आता सगळे आपल्याकडे पाऊस बघ किती पडतोय हे बघ. गोवामध्ये तर आता ह्या लोकांनी नवीनच चालू केलंय. सगळीकडे पाक करा, 50 रुपये भरा आणि मग प्लेस व्हिजिट करा. मग ते अगोडा असू दे की पर्रा रोड असू दे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही आत्ता आहोत एका मस्त लक्झुरियस अशा क्रूजमध्ये, जिकडे आम्ही खूप मस्त टाईम स्पेंड केला, फोटोज काढले. पण पाऊस आला खूप, त्यामुळे आम्हाला परत खाली यावं लागलं. आम्ही ब्रेकफास्ट खाल्ला जो की खूप अमेझिंग होता. तुम्ही इकडे बघू शकता माझ्या मागे. ही आहे यॉट, प्रायव्हेट होती ही. आणि ही आहे माझी सोनू जी दमली आहे. तिकडे समोर बेड आहे. इकडे आमचं ब्रेकफास्ट होतं. हे काका चालवत आहेत आणि खूप मस्त आमचा इकडे एक्सपिरियन्स होता. तर आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या कोलॅबला. मला माहिती आहे की मला ना अजिबात तुमच्याशी काही शेअर करता येत नाही आहे ना, तुम्हाला काही दाखवता येते, कारण की इकडे आमचं कामामध्येच पूर्ण दिवस आणि सगळं निघून जाते. त्यामुळे मला काही तुम्हाला शेअर करायलाच होत नाही आहे. आय होप यू अंडरस्टँड दॅट. बट जर तुम्हाला गोवा एक्सप्लोअर करायचं असेल व्हर्च्युअली, तर तुम्ही माझे जुने ब्लॉग बघू शकता, ज्याच्यामध्ये मी A to Z प्लेसेस, हिडन जेम पासून ते सगळे मेन प्लेसेस मी पूर्णपणे कवर अप केलेले आहेत. तर आता हा टाईम आहे आमचा निघायचा. सगळं घेतलं इकडून स्क्रंची वगैरे, इथून निघतोय. आणि इकडे वापस मेरी चष्मा Chupini plus Shrafney XX.
व्यू. Happy birthday to you. Happy birthday to अच्छा एवढेच लोक आहेत का? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज आर लास्ट डे आणि आज क्या था ये? So you guys ready to jump? I have already jumped. You just want to be in the pool. Yeah, now you can see what is Yeah, so Sanja is basically a Catholic culture. So it's all about Jesus Christ jumping in Mother Mary's womb. And like after birth, like when he is down. So they say no, she's a virgin mother. So Jesus jumped in her womb. That's the story, and that's why we all jump in the well, actually. So that's how it is. So that's why it's celebrated, and everyone will, all the boys, girls will join, drink, and all the houses will keep their doors open. They'll keep food, booze, and music. They'll put, and there's the well. For everyone, like For in the everyone. community. Everyone. So you go, jump in the well, have the food, drink, dance, and then leave. Like they'll make sure that you're drunk by the time you leave the house. That's how it is. ओके. सो मी असं म्हणत होते की आमचा आज इकडे लास्ट दिवस आहे. उद्या सकाळी आमची ट्रेन आहे आणि बघता बघता हे 6 दिवस कसे निघून गेले मला सुद्धा समजलं नाही. बिकॉज माझं कंटिन्युअस शूट चालू होतं. लंच डिनर आणि हे स्टेकेशन्सचे शूट्स. तर त्यामध्ये मला तुमच्याशी इंटरॅक्ट करायला वेळ तर नाहीच मिळाला. शिवाय मला व्लॉगसुद्धा शूट करायला नाही मिळाला. तर मोस्टली हा गोवाचा फक्त एकच व्लॉग बनेल. मी बाकी काय प्लेसेससुद्धा एक्सप्लोर केले नाही. श्रेया तर फर्स्ट टाईम गोव्याला आलेली, बट तिला पण शूट्समुळे काही फिरायला नाही मिळालं. सो आय होप मी याच्या पुढचे जे माझे टूर करेन ट्रॅव्हल ब्लॉगिंगसाठी, तर तेव्हा मी व्लॉगसुद्धा करू शकेन होपफुली. इकडे बाहेर आता खूप आवाज येतो आहे त्यांच्या म्युझिकचा. तर होपफुली बघूयात कसं होतं आहे. आणि या व्लॉग पुरतं तर एवढंच. इकडून मग आता काय आम्ही आमचं परत आता लंच देन डिनर आणि त्यानंतर मग उद्या सकाळी आमची ट्रेन. एवढंच, बाकी काहीच नाही चालू आहे. तर हा व्लॉग इकडेच एंड करते मी. बाकी काय असेल तर ट्रेनमध्ये मी तुम्हाला अपडेट करेनच. तोवर जे पण घडेल बघत राहा. फ्रेंडी ताच्या लागीं ताका एक गोपेल घालून आनी मोमेंटो दिवन ताचो सत्कार करतो. मेरी